आपण पाहिलं. त्याच्यानंतर मग अश्वमेध यज्ञाचं स्वरूप आपण पाहिलं, जे द्वितीय ब्राह्मण विभागात आपण अभ्यासलं. आणि तृतीय ब्राह्मण विभागामध्ये आपण एक आख्यायिका पाहिली, ज्याच्यामध्ये देव असुर कलह आणि मग त्याच्यानंतर जो एक भक्षण रूपी मृत्यू, ज्याला आज वासना आसक्ती आपण असं म्हणतो, त्याच्यातून एक एक इंद्रिय कसे मुक्त झाले आणि जो मुख्य प्राण आणि त्याची उपासना आणि त्याचं सामर्थ्य, ह्याचा अभ्यास आपण तृतीय ब्राह्मण विभागामध्ये केला. आणि चतुर्थ ब्राह्मण विभागाला आपण सुरुवात केली होती, ज्याच्यामध्ये आपण अहम प्रत्यय जो आहे म्हणजे मी ह्याचं जे स्फुरण होतं, त्याचा आपण अभ्यास सुरू केला होता. खंड झाल्यामुळे कदाचित विषय थोडासा लक्षात नसेल, तर आधी आपण ते बघूया की मागील व्याख्यानामध्ये आपण असं पाहिलं होतं की जे अहम प्रत्ययाचं स्फुरण आहे, की मी म्हणजे कोण? तर त्याचं स्फुरण जेव्हा त्या एका पुरुषाला झालं, ज्याचं आपण वर्णन असं पाहिलं होतं की आत्मैवेदमग्रम आसीत पुरुषविदः, म्हणजे अग्रे इदम पुरुषविदः आत्मा एव आसीत, म्हणजे जो एक आत्मा आहे, जो पुरुषाकार स्वरूप त्याने जेव्हा धारण केलं, तर तेव्हा त्याला जे सगळ्यात आधी स्फुरण झालं ते झालं अहम प्रत्ययाचं, मीच. आणि नंतर मग जेव्हा त्याला ह्याचं स्फुरण झालं, तेव्हा त्याला कोणाचीच भीती राहिली नाही. कारण त्याने जे सत्य आहे, जे प्रत्यक्ष ज्ञान आहे ते जाणलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की जी मनुष्य सृष्टी, आपली जी जीवात्मा सृष्टी आहे, त्याची उत्पत्ती कशी झाली. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की त्या पुरुषाकार स्वरूप आत्म्याने त्याचे दोन भाग केले, स्त्री आणि पुरुष. ज्याचा जे समजण्यासाठी आपण शंकराचार्यांच्या भाष्याचा आधार घेतला होता आणि ज्याच्यामध्ये त्यांनी मनु आणि शतरूपा यांचं आपल्याला सांगितलेलं आहे वर्णन, की मनु आणि शतरूपा म्हणजे ते स्त्री आणि पुरुष, जे पहिले पुरुष आणि पहिले स्त्री. आणि त्याच्यानंतरच जी काही जीवात्मा सृष्टी उत्पन्न झाली, जसं त्यांनीच मग ते घोड्याचं स्वरूप धारण केलं, गायीचं स्वरूप धारण केलं, शेळी, बकरी, मेंढ्या हे सगळे पशु त्याच्यामध्ये नंतर जन्माला आले. म्हणजे ही सगळी जीवात्मा सृष्टी जी आहे, त्याचं वर्णन आपण या विभागामध्ये सुरू केलं होतं अभ्यासायला. आणि त्याच्यामध्ये आपण इथपर्यंत पोहोचलो होतो की अ, त्या पुरुष स्वरूप आत्म्याने काय केलं, तर अग्निमंथन केलं. आणि त्या अग्निमंथनातूनच त्याने सोम उत्पन्न केलं. अग्नीची आधी उत्पत्ती झाली. मंथन म्हणजे आपण जे ऐकतो पूर्वी, जे आदिमानवचा काळ वगैरे हा जो ऐतिहासिक वर्णन आपण ऐकतो, की त्याच्यामध्ये अग्निमंथन केलेलं होतं. म्हणजे ज्या दोन, आपण त्याला ऍक्च्युली त्याला वेगळं नाव आहे, पण दगड दोन घासून जे आपण अग्निमंथन करून अग्नी जो प्रकाशित केला गेला, तर त्या अग्निमंथनाचाच इथे वर्णन आलेलं आहे. तर मग अग्नी उत्पत्ती झाल्यानंतर मग आता सोम, अन्न आणि अन्नात इथपर्यंत आपण पोहोचलो होतो, की त्या परमेश्वराने त्या पुरुषाकार स्वरूप आत्म्याने काय केलं, तर त्याने स्वतःच्या वीर्यापासून एक अग्नी उत्पन्न केला, एक सोम उत्पन्न केले. तर ते सोम म्हणजे काय आहे, तर ते सोम म्हणजेच अन्न आहे, जे आपण सगळेजण खातो त्याला यांनी इथे एक अन्न म्हणलेलं आहे. जे भक्षण करतो ते सोम म्हणलेलं आहे. या सोम शब्दामध्ये त्यांनी सर्वत्र म्हणजे पूर्ण आदिभौतिक जे अन्न असेल, जे काही आदिभौतिक घटक असेल, ते सगळे त्याच्यामध्ये येतात. आणि मग अग्नी हा कोण आहे, तर अग्नी जो आहे तो आहे त्याचा भोक्ता. म्हणजे एक आहे भोग्य आणि एक आहे भोक्ता. तर इथपर्यंत आपण आलो होतो आणि त्याच्यानंतरचा आता आपल्याला श्लोक पाहायचा आहे. ह्याच्यामध्ये अजून एक असं सांगण्यासारखं आहे की अ, अग्नीला का बरं असं भोक्ता म्हणलेलं आहे. कारण याचं असं एक आहे की ज्या अनेक प्रकारच्या नंतर उपासना, देवता उपासना नंतर विकसित झाल्या किंवा यज्ञीय संस्था निर्माण झाल्या, त्याच्यामध्ये जे काही यजन केलं जायचं, जी काही आहुती दिली जायची, ती अग्नीला दिली जायची. त्याचं वेदांमध्ये असं महत्व आहे की अग्निदेवतेला पुरोहित म्हणलेला आहे किंवा कविक्रतू म्हणलेला आहे. तो त्यांचा नेता आहे, सगळ्या देवांचा जो पुढारी आहे, लीडर आहे. त्याचं कारण असं की तो सगळ्या आहुती, म्हणजे आपण ज्या काही अग्नीमध्ये आहुती समर्पित करतो, तो समस्त त्या आहुती त्या देवतांपर्यंत पोहोचवतो. ज्या ज्या देवतांचा आपण आपल्या हवनामध्ये घरी आपल्या काही मंगल कार्य असेल वगैरे, जेव्हा आपण अग्नी प्रज्वलित करतो,
आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण कोणत्याही प्रकारच्या आहुती समर्पित करतो, त्या सगळ्या आहुती त्या समस्त देवतांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते अग्नी करतो. ह्याचा अजून एक ह्याच्यामुळेच इथे त्याला एक विशेष प्रकारचं महत्व आहे, की तो अन्नाद असं म्हणलेला आहे. म्हणजे जसं त्या अग्नी रूपी त्या ह्याने पुरुषाने त्या स्वरूपाने त्याचं भक्षण करावं. म्हणजे ते भक्षण करण्यामुळे तो झालाय भोक्ता. आणि ते सोम जे काही आहे ते समस्त आहुती आहे किंवा आपण जे अन्न खातो आपल्या जठरामध्ये जो अग्नी आहे जठराग्नी आपल्याला माहिती आता आपण अभ्यासला आहे की सगळ्या आपल्या इंद्रियांमध्ये कुठे ना कुठे हे सगळे पंचमहाभूत हे समस्त जी काही सृष्टीतले घटक आहेत ते आपल्यामध्येही सामावलेले आहेत आणि त्याचपैकी एक तत्व जे आहे ते अग्नितत्व असं मी मागच्या वेळेस सांगितलं होतं एका व्याख्यानामध्ये आयुर्वेदाच्या संदर्भातून की जर अग्नी माणसाचा चांगला राहिला शरीरातला तरच मनुष्य अत्यंत निरोगी राहतो, स्वस्थ राहतो. जर अग्नी त्याचा मंद झाला तर त्याची तब्येत बिघडते. म्हणजे अग्नीचं रक्षण करणं शरीरामधल्या त्या जठराग्नीचं त्याला अत्यंत महत्वाचं मानलेलं आहे. तर आता जेव्हा आपण सुद्धा अन्न खातो तेव्हा आपण काय करतो तर आपल्यामध्ये जो एक अग्नी आहे जो जाठराग्नी आहे त्याला सुद्धा एक प्रकारची आपण आहुतीच देतो आहे म्हणजे कुठे ना कुठे त्या समस्त सोमाचं त्या अन्नाचा तो कोण झाला मग एक प्रकारे भोगता झाला आता इथे त्यांनी सांगताना हेच सांगितलेलं आहे की तो जो सोम आहे तो आहे भोग्य पदार्थ जे आपल्या सृष्टीमध्ये आपल्या भोगाची विषय आहेत वासनेचे विषय आहेत आणि भोगता म्हणजे तो अग्नी आता ह्या अग्नीला कोण म्हणायचं तर ह्या अग्नीला सुद्धा त्या पुरुषाकार स्वरूपच समजायचं कारण हे सगळं त्यानेच निर्माण केलेलं आहे म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा ते तत्व सामावलेलं आहे म्हणून आपण सुद्धा त्या पुरुष स्वरूपाकारच आहोत आपण सुद्धा त्याचाच अंश आहोत आपणही तोच घटक आहोत म्हणून आपण सुद्धा भक्षण करणारे सर्व भोक्ता आहोत इथपर्यंत आपण आलो होतो आणि हीच सगळी त्या ब्रह्माची अतिसृष्टी असं म्हणलेलं आहे आणि जो ही अतिसृष्टी जाणतो जो ह्याचं मूळ स्वरूप जाणतो मग त्याला हे कळतं की त्याला ते आत्मतत्व त्याचं स्वरूप काय आहे ते कळतं मग आता ह्याच्यानंतर अग्नी आणि सोम झाल्यानंतर मग काय झालं तर मग त्या श्रेयस्कर ज्या देवता आहेत त्यांना त्याची उत्पत्ती झाली म्हणजे त्या पुरुषाकार आत्मस्वरूपाने समस्त देवतांची उत्पत्ती केली आणि तो स्वतः नाशिवंत आहे तो स्वतः शाश्वत आहे नाशवंत आहे आणि असं असून सुद्धा त्याने काय केलं काही अमृत रूपे तत्व सुद्धा त्यांनी उत्पन्न केली आणि म्हणून ह्या समस्त सृष्टीला अतिसृष्टी म्हणलेलं जातं म्हणजे जसं आपण पाहू शकतो की सत आणि असत ह्या ज्या आपण मागे एक पाहिलं होतं की सत कशाला म्हणायचं आणि असत कशाला म्हणायचं त्याचाच हा इथे एक वर्णन आलेला आहे की त्याने तो स्वतः नाशिवंत आहे म्हणून त्याने काही अमृतरूपी गोष्टी सुद्धा बनवल्या आता इथे जे सोम म्हणलेलं आहे त्या सोमवल्लीलाच अत्यंत काय म्हणतात त्याला अमृताची उपमा दिली जाते जो सोमपान आहे सोमरसा आहे त्याचा अनेक वेदांमध्ये उल्लेख आढळतो जे अमृत आपण म्हणतो त्यालाच ती सोमवल्लीचा रस असंही म्हणलं जायचं म्हणून आज मोठे मोठे सोमयाग केले जातात आता इथे दोन अर्थी आपल्याला हा सोम शब्द घ्यायचा आहे एक म्हणजे अन्न या अर्थी आणि एक म्हणजे तो अमृतरूपी सोम म्हणून यज्ञीय संस्थांमध्ये जी आहुती दिली जायची सोमरसाची ती आणि समस्त भौतिक अन्न तर हे सगळं काही जे आहे हे आपल्यासाठी एक प्रकारे अमृत आहे कारण अन्न जर आपल्याला मिळालं नाही तर आपण जगू शकणार नाही म्हणजे त्यांनी जे जे हे सगळे भोग्याचे पदार्थ आपल्यासाठी बनवलेले आहेत ते एक प्रकारे आपल्यासाठी अमृतमय आहेत त्याच्यानंतर आता पुढे आपल्याला आता पुढचा श्लोक पाहायचा आहे आणि जो आजचा आपल्या व्याख्यानाचा विषय आहे की नामरूप जी सृष्टी आणि त्या सृष्टीचं व्याकरण खरं तर व्याकरण हा शब्द इथे का दिलेला आहे तर इथे श्लोकामध्ये व्याकृत असा एक शब्द आलेला आहे तर त्यालाच अनुसरून व्याकरण असा जिथे आपण अर्थ करू शकतो तर आपल्याला सृष्टीचं व्याकरण म्हणजे ही सृष्टी कशी नामरूपाला आली किंवा त्याचं वर्णन काय आलेलं आहे या उपनिषदामध्ये त्याचा आपल्याला आता अभ्यास करायचा आहे तर पुढील श्लोक असा आहे की तत् ह इदम तर्हि अव्याकृतम आसीत तत् अयम असौ नामा इदम रूपः इति नामरूपाभ्याम एव व्याक्रियत
म्हणजे आता काय की हे जे विश्व आहे, तर हे आरंभावस्थेत नाम आणि रूप यांनी अत्यंत अव्यवहार्य होते. म्हणजे काय की त्याला कोणताही नाम आणि रूप नव्हतं. जसं आता आपण सृष्टीचा उत्पत्ती क्रम पाहतो आहोत, आपण त्याचा अभ्यास करत आहोत. तर ह्याच ब्राह्मण विभागाच्या सुरुवातीला आपण पाहिलं की पूर्वी काहीही नव्हतं आणि एक तत्व होतं आत्मतत्व, जे पुरुषाकार स्वरूप झालं आणि मग आता ही जीवात्मा सृष्टी उत्पन्न झाली. तसंच इथे आहे की हे समस्त जे विश्व आहे ते नामरूप या दृष्टीने म्हणजे नामरूपात्मक नव्हते, ते त्या यांनी अव्यवहार्य होते. आणि नंतर मग हा विश्व हा एक पदार्थ नाव आहे. म्हणजे काय की समस्त ह्या एका तत्वाला विश्व हे नाव पडलं. आधी काहीही नव्हतं. एक आपण असं कल्पना करू शकतो की जसं एक अखंड समुद्र आपण पाहावा निळा आणि लांबच लांब आपल्याला तेच दिसावं, जसं हे अथांग नभ आहे किंवा हे आकाश आहे, जे लांब लांब पर्यंत आपण त्याचा अंत शोधायला गेलो तरी आपल्याला सापडणार नाही. तसंच हे काहीच, ह्याला कोणत्याही प्रकारचं नाम रूप काहीच नव्हतं. हे अथांग असं होतं पसरलेलं. आणि त्याला नंतर विश्व असं हे काय आलं, ओळख मिळाली किंवा ते व्यवहार्य झालं. आणि मग काय झालं, तर त्या नामरूपांनी ते स्पष्ट झालं. म्हणजे हे त्या नावाचं आहे, हा त्या रूपाचा आहे, असं ते स्पष्ट झालं आणि मग त्याला विश्व असं ओळखण्यात आलं किंवा विश्व असं आपण समजू लागलो. आता थोडक्यात इथे सांगायचं त्यांना काय आहे, की आपण दोन प्रकारे आता हे आपल्याला अर्थ बघायचा आहे. एक म्हणजे आपण सुरुवातीला पाहिलं की तो जो आत्मा आहे त्याने काय केलं, पुरुषाकार स्वरूप धारण केलं. कारण पूर्वी काहीच नव्हतं आणि हा एक फक्त आत्मा होता, एक तत्व होतं आणि त्याने पुरुषाकार स्वरूप धारण केलं. म्हणजे त्याने ते स्वरूप धारण करण्याआधी किंवा त्याला जे अहम प्रत्ययाचं स्फुरण आहे ते होण्याआधीच काय होतं, तर त्याला कोणतंही नाव नव्हतं, कोणतंही रूप नव्हतं. म्हणून इथे त्यांनी असं म्हणलेलं आहे. आता दुसरा अर्थ जो विश्व असा आपण घेतला, तर हे समस्त माझं ते ब्रह्म. लक्षात मी स्टेटस बघितलं नाही अं, माझं. कृपया ज्यांचा माईक चालू आहे अनम्यूट करावा. एक संघटित समाज त्याला मला ऍड करून दे. तर जर हे एक विश्व जे आहे, आता ह्या अर्थी सुद्धा जर आपण खरं बघितलं तर काहीही नव्हतं, नुसता एक प्रकाश आहे. आणि नंतर आपल्याला जेव्हा ते दृष्टीस पडायला लागलं, जे आपल्या समोर अवतीभवती आहे त्यालाच आपण विश्व म्हणतो. आपल्या कुटुंबाला आपण आपलं विश्व म्हणतो. आपल्या आसपासचा दैनंदिन जो काही आपला जीवन व्यवहार आहे त्यालाही आपण आपलं विश्वच म्हणतो. म्हणजे आता विश्व ह्या शब्दाचा अर्थ मर्यादित राहिलेला नाही. आपल्यासाठी प्रत्येकासाठी विश्व या शब्दाचा अर्थ खूप वेगळा आहे. उपनिषदकारांनी जो अर्थ सुचवला आहे तो असा आहे की हा जो पुरुषाकार स्वरूप आत्मा आहे, जे तत्व आहे त्यानेच या विश्वाची निर्मिती केली आहे. म्हणजे त्या परमेश्वरानेच निर्मिती केली आहे. मग त्याचं जे सगुण साकार स्वरूप असेल, त्याच्या आधीचं जे काही निर्गुण निराकार असेल, म्हणजे काहीही कोणताही आकार नाही, कोणतंही नाम नाही, कोणतंही रूप नाही, अशी त्याची ती अवस्था, असा आपण एक पारमार्थिक दृष्ट्या ह्याचा अर्थ घेऊ शकतो. लौकिक दृष्ट्या तर आपण विश्व म्हणजे मी जसं सांगितलं की आपण कधी कधी म्हणतो की माझं कुटुंबच माझं विश्व आहे, ही सगळी माणसं माझं विश्व आहेत, माझं माझं वैयक्तिक एक विश्व आहे, माझं माझं वैयक्तिक एक आयुष्य आहे. म्हणजे प्रत्येकासाठी विश्व या शब्दाचा अर्थ आज आपल्या काळामध्ये लौकिक जीवनामध्ये वेगवेगळा आहे. आता ह्या विश्वाला सुद्धा आपणच निर्मित केलेलं आहे. आपण ते दृष्टीस पडतंय म्हणजे त्याला नावही आहे आणि रूपही आहे. जसं आपण कुटुंब समजा आपण असं म्हणलं, जसं हे कुटुंब माझं विश्व आहे, माझी माणसं माझं विश्व आहेत, तर त्यांना नावं सुद्धा आहेत, ती माझ्या दृष्टीस पण आहेत, त्यांना रूपही आहे. जर काहीच नसतं, त्यांना नाव रूप काहीच नसतं आणि नुसतं प्रकाश 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 सगळीकडे दिसत असला असता तर आपण त्याला विश्व म्हणलोच नसतो. म्हणजे कुठे ना कुठे दोन अवस्था यांनी सांगितलेल्या आहेत. एक सृष्टीची उत्पत्ती, जी विश्व नामरूपाला यायच्या आधीच आणि नंतर मग ते त्या परमेश्वरानेच उत्पन्न केलं, म्हणजे तोच जणू विश्वमय झाला. म्हणून ते विश्वसी आमचे घर, हे जे आपण म्हणतो हे विश्वची माझे घर, हे जो काही एक संकेत दिलेला आहे, हे जे काही आपल्याला सांगितलेलं आहे ते हेच आहे. किंवा आपण वसुधैव कुटुंबकम हे जे आम्ही संस्कृतमध्ये म्हणतो की हे समस्त ही वसुधाच माझं कुटुंब आहे, तर हा विश्वव्यापक संदेश जो आहे त्याची सुरुवात आपल्याला या
उपनिषदामध्ये आपल्याला आढळून येते. आता ह्यांनी इथे सांगण्याचा हाच प्रयत्न केला की हा या नावाचा आणि हा या रूपाचा, हे नाम रूप त्याला प्राप्त झालं तेव्हा आपण त्याला विश्व म्हणायला लागलो. मग ते विश्व या शब्दाने ओळखलं जायला लागलं किंवा ते व्याकृत झालं. जसं एखादी भाषा कोणती आपल्याला शिकायची असेल तर त्याच्या वर्णमालेपासून मग त्याच्या व्याकरणापासून आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो. कोणतीही भाषा ही व्याकरणाशिवाय नाही. जसं संस्कृत भाषेचं जर आपण उदाहरण घेतलं तर संस्कृत भाषेचं व्याकरण ज्याला येतं त्याला ती भाषा समजायला सोपी जाते. कोणतीही भाषा, अगदी मराठी भाषा असेल, हिंदी भाषा असेल, अगदी लहान मुलाला सुद्धा जेव्हा आपण घरात बोलायला शिकवतो तेव्हा आपण त्याच्यावर वर्णसंस्कार करायला सुरुवात करतो. आता म्हण बरं दादा, आता म्हण बरं मामा, आता म्हण बरं मग एक एक वर्णाक्षराने आपण त्या भाषेची ओळख करून द्यायला सुरुवात करतो. तर इथे तेच त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की नाम आणि रूप हे जे व्याकृत होणं आहे, म्हणजे आधी ते नव्हतं आणि नंतर ते काय झालं, व्याकृत झालं. इथे वि आ आणि कृ असं त्याचं वि आणि आ हे दोन उपसर्ग लावून कृ असा तो व्याकृत शब्द इथे झालेला आहे. म्हणजे काय आपण म्हणू शकतो की आत्म्याचं स्वरूप ते जे जग आहे ते नामरूपाच्या योगाने आता व्याकृत झालं. म्हणजे आपला आत्मा सुद्धा, आपण सुद्धा विश्व आहोत आणि आपल्या अवतीभवतीचं सुद्धा सगळं जे काही विश्व आहे ते त्याचाच अंश आहे. आपण सुद्धा परमेश्वराचेच अंश आहोत. त्याने हे सृष्टी निर्माण केली, त्याने हे विश्व निर्माण केल्यामुळे तोही ते समस्त विश्व सुद्धा त्या आत्मतत्वाचंच स्वरूप आहे. असा एक व्यापक अर्थ त्यांनी या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. हाच आत्मा कसा आहे तर हा नखशिकांत प्राणी शरीरामध्ये भरलेला आहे. म्हणजे तो अगदी जसं आपण म्हणू शकतो की एखाद्या तलवारीच्या म्याणामध्ये जशी तलवार सोबत घेऊन तो चालावा, तो जो सैनिक आहे तो चालत राहावा, तसंच हा आपला आत्मा जो आहे तो आपल्या या जगत रूपी परमेश्वरी गृहात भरलेला आहे. जिथे जिथे जाल तिथे तिथे याचं व्यापकत्व आपल्याला अनुभवायला येईल. पण अज्ञानी लोक काय आहेत ते जाणतही नाही आणि जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाही. नुसतं आपण म्हणतो की अरे हे विश्वच माझं घर आहे किंवा हे वसुधैव कुटुंबकम, पण त्याचा तेवढा मर्यादित अर्थ नाहीये, अत्यंत व्यापक अर्थ आहे. आणि सगळ्यात मूळ अर्थ हा आहे की ते विश्व जे बाहेर सामावलेलं आहे, जे आपल्या दृष्टीस आहे, तेच आपल्या आतमध्ये सुद्धा आहे. म्हणजे आपण फक्त कथा ऐकतो भागवतामध्ये की कृष्णाने मुख उघडलं आणि मग त्याच्या मुखामध्ये विश्व दिसलं. ही ही जी कल्पना आहे हे कुठे ना कुठे आपल्यामध्ये सामावलेलं आहे. फक्त आपण ते बघत नाही. म्हणजे ते विश्वरूप दर्शन जे अर्जुनाला दाखवलं कृष्णाने, त्याच्यामध्ये त्यांनी हेच दाखवलं की अरे बघ, हे विश्व माझ्यामध्ये सामावलेलं आहे आणि मी या विश्वामध्ये. हेच त्याचं जे आत्मतत्व स्वरूप आहे ते आपल्यामध्ये सामावलेलं आहे आणि ते अत्यंत व्यापक आहे. म्हणजे आपल्यामध्ये जसं आहे तसंच ते बाह्य स्वरूपातही आहे. फक्त आपल्या आतमध्ये जे आहे त्याला आपण नामरूप म्हणजे व्याकृत अव्यवहार्य आहे ते आपल्यासाठी, कारण आपण त्याला कोणतंही नाव आणि रूपाने जाणत नाही. आणि समस्त जे बाहेरचं लौकिक विश्व आहे ते आपण नाम आणि रूपाने ओळखतो, कारण आपण त्या दृष्टीस आहे. पण हे आत्म्याचं जगत व्याकृत स्वरूपात आहे असं त्यांनी सांगितलं. आता यांनी अजून एक आपल्याला फार सुंदर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आता हा जो आत्मा आहे, जेव्हा आपण असं म्हणतो की बाबा हे सगळं तो आपल्यामध्ये सामावला, इतका व्यापक आहे, तर मग अज्ञानी लोक त्याला पाहत नाहीत, जाणत नाहीत. पण मग का बरं असं, तर त्यांनी असं सांगितलंय की सह प्राणन एव प्राणः नाम भवती वदन वाक् पश्चन चक्षुः शृण्वन् श्रोत्रम मन्वानः मनः नाम भवती सह अकृत्स्नः अस्ति की अस्य तानि एतानि कर्म नामानी एव संती. आता इथे असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जे श्वासोश्वास किंवा जो आपली प्राणक्रिया आहे, श्वास असेल, उच्छ्वास, ह्या ज्या सगळ्या क्रिया आहेत त्या प्राण नामक होतात, म्हणून आपण त्याला प्राण असं म्हणतो. बोलण्याची आपण क्रिया करतो तिथे वाणी आहे, पाहतो ते नेत्र आहे, म्हणजे ही सगळी आपली इंद्रिय आहेत, ऐकतो ते कान आहे, चिंतन करतो ते मन आहे. आणि हे सगळं जे आहे
हे अंश रूपाने जो ओळखतो, अपूर्ण ओळखतो, त्याला हे सत्य कळू शकत नाही. कारण त्याची सगळी नावं जी आहेत ती फक्त कार्यबोधक आहेत आणि पूर्ण स्वरूपाची बोधक नाहीत. आता इथे एक थोडा अवघड क्लिष्ट त्यांनी वापरलेला आहे, त्याचा आपण सोप्या ह्याच्यामध्ये पाहू. की जसं आपण कानाने ऐकतो, डोळ्याने पाहतो, मुखाने बोलतो, ह्या सगळी जी आपली इंद्रिय आहेत, ह्या समस्त इंद्रियांना प्रेरणा देणारं एक तत्व आपल्यामध्ये आहे. आणि ते म्हणजे ते आत्मा किंवा ते आत्मतत्व, ब्रह्मतत्व काही आपण त्याला म्हणूया. आता ह्याच्यासाठी अत्यंत एक सुंदर उदाहरण सांगायचं तर केनोपनिषदामध्ये सुरुवातीलाच असं आहे की ती शिष्य गुरूंना असा प्रश्न विचारतात की मी जे डोळ्यांनी पाहतोय, मी जे कानाने ऐकतोय, मी जे नाकाने घ्राणेंद्रिय माझं जे सुगंध घेतो, मुखाने बोलतो, ह्याला सगळ्यांना प्रेरणा देणारं कोण आहे? आणि मग ते जे गुरु असतात ते सांगतात की अरे तू जे जे डोळ्यांनी पाहतोस त्या सगळ्यांना प्रेरणा देणारा ते आत्मतत्व आहे. तू जे कानाने ऐकतोस ती ऐकण्याची जी क्षमता आहे, ती जी एक प्रकारची शक्ती आहे, ही दृष्टी शक्ती असेल, ही श्रवण शक्ती असेल, ही बोलण्याची शक्ती असेल, ही सगळी शक्ती, या शक्तीला प्रेरणा देणारं जे तत्व आहे ते तत्वच ते आत्मतत्व आहे. आणि जो हे जाणतो त्याला कळतं, त्याला ते आत्मज्ञान प्राप्त होतं. आता वरच्या श्लोकामध्ये जो त्यांनी आपल्याला व्यापक सांगितला की हा आत्मा नखशिकांत प्राणी शरीरामध्ये भरलेला आहे, त्याला जोडूनच यांनी हा श्लोक सांगण्याचं कारण हेच आहे की जर तो नखशिकांत आपल्यामध्ये पूर्ण सगळ्या प्राणी मात्रांमध्ये भरलेला आहे, तर ह्याचाच अर्थ की आपल्या प्रत्येक क्रियेला प्रेरणा देणारा, जे काही इंद्रिय क्रिया होतात त्या सगळ्यांना प्रेरणा देणारं ते आत्मतत्वच आहे. म्हणून आपल्याला इथे बघताना व्यापक दृष्टिकोनातून बघायचं आहे. आणि जो हे जाणतो तो कधीही त्यांना असं वेगवेगळं पाहत नाही. तो हे जाणतो की या समस्त इंद्रियांना प्रेरणा देणारं कोणीतरी आहे जे माझ्यामध्ये सामावलेलं आहे. ज्याला ह्याचं ज्ञान नसतं तो म्हणतो अरे हे तर माझे डोळे आहेत, मी पाहतोय, मी कानाने ऐकतोय, मी मुखाने बोलतोय. ते जे अहम प्रत्ययाचं स्फुरण आहे, ते अहम प्रत्ययाचं स्फुरण हे अहंकार ह्यानी आपल्याला घ्यायचंच नाही. आपल्याला ते घ्यायचं आहे की त्याच्या आतला जो मी आहे, तो अहम प्रत्ययामधला सुद्धा जो अहम ब्रह्मास्मी मधला जो ब्रह्मास्मी आहे तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे. कारण त्या सगळ्यांना प्रेरणा देणारा तोच आहे. आणि इथे त्यांनी शेवटी असंच सांगितलं आहे की तो अपूर्ण आणि अंश स्वरूप असतो. आणि जो हे जाणतो, ही सगळी नावं ही फक्त कार्यबोधक आहेत. म्हणजे आपण जे म्हणतो इंद्रियांची नावं ही सगळी फक्त कार्यबोधक आहेत. आता जी जी कोणी देवता म्हणून यांची उपासना करतो, पण कशी उपासना, वेगवेगळी उपासना करतो, तो अपूर्ण होतो. म्हणजे काय की हे सगळं एकच आहे असं न मानता हे वेगळं, हे इंद्रिय वेगळं. म्हणजे आपण जे असुर कलह आख्यायिका पाहिली त्याच्यामध्ये आपण पाहिलं की प्रत्येक इंद्रियांना त्या देवतांनी सांगितलं की तुम्ही आमच्यासाठी सामगायन करा. आणि मग जे जे असमर्थ झाले ते आपण पाहिलं की ते मग असुरांच्या प्रहाराने विद्ध झाले, मग ते दोष पूर्ण झाले, मग नंतर मुख्य प्राणाने त्यांना पापमुक्त केलं. आता ह्याच्यामध्ये यांनी हे सांगितलं आहे की जो ह्यांना भिन्न भिन्न समजतो, ज्याला हे ज्ञातच नाही, कारण हे सगळे जे आहेत ते एकच आहेत, ही समस्त शक्ती एकच आहे आणि ह्या सगळ्यांना बांधून ठेवणारं ते आत्मतत्व सुद्धा एकच आहे जे व्यापक आहे. त्यामुळे जो ह्यांना भिन्न समजतो तो अत्यंत अज्ञानी. त्यांनी इथे अत्यंत असं अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे की अकृत्स्न एषः, म्हणजे तो अज्ञानी आहे जो ह्या सगळ्यांना भिन्न 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 स्वरूपात पाहतो. तर तो अपूर्ण आहे, कारण ह्या देवतांपैकी एक एक देवतेच्या सामर्थ्याने तो युक्त होतो. म्हणजे त्याला अंशतः सामर्थ्य प्राप्त होतं, पूर्ण सामर्थ्य प्राप्त होत नाही. म्हणजे काय की आपल्यामध्ये ते जे काही सामावलेलं आहे, आपल्या या इंद्रियादी देवता आहेत, त्यांना आपण भिन्न 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 जर पाहत राहिलो किंवा आपण देवता लौकिक अर्थी जरी घेतलं, भिन्न 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 पाहत राहिलो तरी सुद्धा अंशतः जे काही आत्मस्वरूप आहे त्याची आपण भिन्न भिन्न प्रकारे उपासना करत आहोत. समस्त आत्मस्वरूप म्हणून आपण उपासना करत नाही.
हा एक एक हा तर इथे आपल्याला भिन्न भिन्न न करता त्यांनी असं सांगितलं आहे की ह्या आत्मरूपानेच आत्म्याची उपासना करावी. म्हणजे हे सगळं काही एक आहे. इथे जो काही आपल्याला एकत्व सांगितलेलं आहे त्या एकत्वाला लक्षात घेऊन उपासना करावी. त्या देवतांची सुद्धा आणि इंद्रियादी देवतांची सुद्धा उपासना करताना त्याच्यामध्ये जो आपल्याला एक दृष्टिकोन बघायचा आहे तो एकत्व पाहायचा आहे. जो भिन्न भिन्नतेने ह्या सगळ्यांकडे पाहतो. म्हणजे आपण जसं एक एक इंद्रियांना जरी घेतलं, इथे इंद्रियांचा उल्लेख केलेला आहे, जसं डोळे, कान वगैरे आहेत, तर ती सगळ्या एका शरीराचेच भाग. असं आहे का की डोळे एकदम वेगळे, नाक एकदम वेगळं, चेहरा एकदम वेगळा आणि हात वेगळेच आहेत, पाय एकदम वेगळेच आहे? नाही, हे समस्त शरीराचेच भाग आहेत, एकाच शरीराचे भाग आहेत. आणि ह्या शरीराचा आधार तो आत्मा आहे. म्हणून हे सगळं एकच आहे. आणि जेव्हा आपल्याला या आत्मतत्वाला जाणून घ्यायचं आहे तेव्हा त्याला ह्याच दृष्टिकोनातून पाहायचं आहे की हे सगळं काही एक आहे. एकत्व दृष्टिकोन आपल्याला इथे बघायचा आहे. आणि त्यांनी इथे हेच सुचवलं आहे की आत्मरूपाने जो आत्म्याची उपासना करतो ती पूर्णोपासना झाली. म्हणजे कोणताही भेदभाव न करता, कोणतीही भिन्नता न पाहता ही पूर्णोपासना झाली. आणि मग आत्म्याच्या ठिकाणीच सगळे देव एकत्र होतात जो अशा पद्धतीने उपासना करतो. आता ही जी पद्धती आहे किंवा हे जे उपासना सांगितलेली आहे ती खरं तर यज्ञीय संस्थेला अनुसरून जास्त सांगितलेली आहे. कारण यज्ञीय संस्थांसाठी जे काही यज्ञ कर्म केली जायची त्याच्यासाठी एक वेगवेगळ्या अनेक साधनांचा उपासनांचा अवलंब केला जायचा. आणि त्याच्यामध्ये ती उपासना कोणत्याही अविधी पद्धतीने करू नये समाजाने, किंवा त्याच्यामध्ये एक त्यांची जी काही विधी आहे जेवढा शक्य होईल पण त्याच्यामध्ये त्यांनी समर्पित भावनेने ती करावी. आणि त्या उपासनेमध्ये त्यांनी वेगवेगळं स्वरूप न करता त्या देवतेंचं किंवा समस्त जे काही तत्व आहे, आत्मतत्व आहे, त्याला भिन्न भिन्न न समजता एकच समजून त्याची उपासना करावी, असा त्यांचा प्रमुख उद्दिष्ट होतं. आणि म्हणून ह्या उपासनांचा उपदेश करताना तुम्ही समस्त उपनिषदांमध्ये बघाल, अनेक उपनिषदांमध्ये विविध उपासना सांगितलेल्या आहेत. जसं छांदोग्योपनिषदामध्ये वैश्वानर अग्नीची उपासना आहे, अग्निहोत्राचं वर्णन आहे, वैश्वदेव म्हणजे आपण जे घरात करतो त्याचं सुद्धा आहे. अनेक उपासना बृहदारण्यकामध्ये सुद्धा आता पुढे आपल्याला काही प्राणोपासना सांगितलेल्या आहेत. काही मनाच्या म्हणजे आपल्याला आपलं जे मन आहे त्याचं चिंतन त्याच्यासाठी सुद्धा काही उपासना सांगितलेल्या आहेत. पण ह्या ज्या उपासना आहेत याचं प्रमुख उद्दिष्ट हेच आहे की ते ब्रह्मतत्व जे आहे, ते आत्मतत्व जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला एकत्व बघायचं आहे. म्हणजे जी काही उपासना करताल तिथे कोणतंही भिन्नत्व नाही पाहिजे, भेदभाव नाही पाहिजे, पूर्णत्वाने आपल्याला त्याच्याकडे जायचं आहे. आणि यज्ञीय संस्थांमध्ये अशा उपासना करणं अत्यंत आवश्यक मानलं जायचं. म्हणून इथे त्यांनी हा उपदेश केलेला आहे. कारण ही भाषा थोडी क्लिष्ट आहे, वर्णन थोडं क्लिष्ट असल्यामुळे, कारण आपल्या आजच्या लौकिक व्यावहारिक जगतामध्ये आपण ह्या गोष्टी फारशा आपण होतानाही बघत नाही. आता ते कमी कमी होत चाललेलं आहे. काही ठिकाणी अजूनही नियम वगैरे पाळून लोक करतात. पण ह्या ज्या काही उपासना आहेत त्याचं मुख्य उद्दिष्ट आत्मतत्वाला, आत्म्याचं जे स्वरूप आहे त्या तत्वाला समजून घेणं हे आहे. आणि ते आपल्यामध्ये सामावलेलं आहे हे पण, की ते भिन्न नाहीये. ते जे आपण भिन्नता म्हणतो की बाहेर वेगळं आणि माझ्यामध्ये वेगळं, असं नाही. तर तो परमेश्वर जो आहे, ते जे काही तत्व आहे ते आपल्यामध्ये सामावलेलं आहे. म्हणजे आपण त्याच्याहून भिन्न नाहीत. ही जी आपली भावना आहे ह्या भावनेलाच पूर्णोपासना म्हणलेलं आहे. म्हणून विश्वास आणि श्रद्धा ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात आध्यात्मिक आणि पारमार्थिक जीवनामध्ये. जर तुमचा विश्वास नसेल, तुमची श्रद्धा नसेल, तर ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसणं किंवा या गोष्टी ऐकणं किंवा या गोष्टींचा अवलंब करणं कठीण होतं. आणि हे असं नाही की आपण सुरू केलं आणि लगेच आपल्याला आज जमलं आणि लगेच आपण त्याच्यामध्ये तसा भावाने पाहायला लागलो, असं नाही होत. पण मला असं वाटतं की प्रयत्न जर आपण केला
आता जसं ही उपनिषदे आपल्याला खूपच ह्याच्यामध्ये आपल्याला मदत करणार आहेत. आपलं जे काही आध्यात्मिक पारमार्थिक तुमचं जीवन असेल, जे काही दैनंदिन व्यवहाराला जपून ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत. अगदीच रोज आपण बसलो आणि 4-4 तास आता आपण हल्लोच नाही आणि उपासना कोणत्या तरी ह्यालाच करायला लागलो, असं आता आपल्याकडनं शक्य होत नाही. पण आपण एक असा प्रयत्न करू शकतो की निदान हा भाव, ही जी श्रद्धा आहे, हा जो विश्वास आहे, हा आपण दृढ करू शकतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे आत्मतत्वाचं स्वरूप जाणून घेणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपल्यामध्ये ही भावना येईल किंवा ही दृष्टी येईल की ज्याला मी समोर नमस्कार करतीये तो आणि मी वेगळा नाहीच आहे, किंवा मला तेच तर एकरूपता साधायची आहे, की मला हेच बघायचं आहे की माझ्यामध्येही तो सामावलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी सामावलेला आहे, किंवा तो जो बाहेर आहे किंवा त्याच्या जो माझ्या समोर आहे तो माझ्यामध्ये आहे. तो वेगळा आणि मी वेगळा असं नाही, तर ही भिन्नताच दूर करायची आणि त्या भिन्नतेला दूर करून ही आत्मोपासना करायची, असं इथे अरे उपदेश केलेला कृष्णा आहे. काय आणि करतोय? ह्या यज्ञीय कर्मांमध्ये ते अत्यंत आवश्यक होतं. कारण ह्या सगळ्या आहुती, हे सगळे वैदिक मंत्र, त्या देवतेंचं आवाहन करणं, ह्याच्यामध्ये हा भाव, ही श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं असायचं. म्हणून सुद्धा बऱ्याच उपासना आता यापुढे आपल्याला उपनिषदांमध्ये दिसून येतील. त्याच्यानंतर मग आता ह्यांनी सांगितलं की ह्याच्यानंतर जे आत्मतत्वाचं प्राप्तव्य आहे ते काय आहे, तर हे आत्मज्ञानाच्या योगानेच साध्य होऊ शकतं. ह्याला 3 भागांमध्ये आपण बघू शकतो, एक आधिभौतिक, एक आधिदैविक आणि एक आध्यात्मिक. जसं आपण अन्न आणि अन्नात ह्याचं पाहिलं तर ते आधिभौतिक मध्ये सुद्धा येतं. ह्या ज्या उपासना आहेत त्या समस्त उपासना वगैरे हे आधी दैविक आणि आता ह्या पुढचं आध्यात्मिक सुद्धा. जेव्हा आपण हे जाणतो की आपल्या सगळ्या इंद्रियांचा जो अभ्यास, जो अध्ययन केलं जातं त्याला आध्यात्मिक असं म्हणतात. आणि ज्या उपासना केल्या जातात त्याला अधिदैविक असं म्हणतात. आणि ज्या आपल्या भोग्याचे विषय आहेत त्या संदर्भातलं जे जे काही असेल ते सगळं आधिभौतिक. तर ह्या तीनहींच्या अनुषंगाने इथे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मग काय तर अधिदैविक ह्याच्या आधारे आपण काय करावं, तर त्या आत्मतत्वाचा शोध करावा. त्याच्यासाठी आपल्याला एक अत्यंत सुंदर उपदेश केलेला आहे. तो असा केलेला आहे की यत अयम आत्मा एतत अंतरतमम तत्पुत्रात प्रेयः वित्तात् प्रेयः अन्यस्मात् सर्वस्मात् प्रेयः आत्मनः अन्यं प्रियं ब्रुवाणं प्रियं रोत्स्यति इति यः ब्रूयात् तथा एव स्यात् ह सः ईश्वरः. आता इथे आपल्याला जो उपदेश केलेला आहे हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. कारण पुढे आपल्याला जे याज्ञवल्क्य मैत्री संवाद पाहायचा आहे, ज्याचा अभ्यास करायचा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हाच विषय पुढे आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की हा जो आत्मा आहे तो सर्वांतर्यामी वास करणारं ते एक आत्मतत्व आहे. आता हे आत्मतत्व पुत्रापेक्षा सुद्धा प्रिय आहे, धनापेक्षा सुद्धा प्रिय आहे, किंबहुना ते सगळ्यांपेक्षा म्हणजे सर्वस्मात प्रेय, म्हणजे सर्वांपेक्षा सुद्धा ते प्रिय आहे. आत्म्याहून इतर पदार्थाला प्रिय म्हणणारा मनुष्य, अशाने काय होतं, त्यात तुझं जे काही प्रेम आहे ते नष्ट होईल आणि जो असं म्हणेल त्याचे हे म्हणणे खरे होईल. आता जो असं म्हणतो काय की बाबा धनापेक्षा प्रिय मला आत्मा आहे, नाही तर मला आत्म्यापेक्षा धन प्रिय आहे, म्हणजे उलट जर म्हणलं तर. कारण जो आत्म्याची पूर्णोपासना करणारा आहे तो ईश्वर म्हणजे त्या ईश्वराच्या प्रेमाचा, प्रियत्वाचा अधिपती असतो. म्हणून आत्म्याची प्रेमाने उपासना करावी. आता जो कोणी आत्म्याची प्रेमपूर्वक उपासना करतो त्याला नाशवंत प्रेम मिळतं. आता साध्या सोप्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर इथे 2 आपल्याला पद्धतीने उपदेश केलेला आहे. एक म्हणजे प्रिय वस्तू किंवा प्रिय भोग्य विषय आणि एक आहेत अप्रिय. आता प्रियाला धरायचं आणि अप्रियाला सोडायचं, किंवा अप्रियाला सोडायचं आणि प्रियाला धरायचं, हे सगळं काही आपल्या हातात असतं. म्हणून इथे त्यांनी असं सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्या इच्छा, ज्ञान, क्रिया, बुद्धी खास करून अहंकार आणि बुद्धी या सगळ्यांचा समावेश होतो. इथे जे सांगितलेलं आहे की पूर्णोपासना जी आता आपल्याला सांगितली की आत्म्याचं आत्मतत्व जाणून घेऊन
त्याच्यामध्ये भिन्नत्व न पाहता एकत्व तो व्यापक आहे, व्यापकत्व ते समजून घ्यायचं आहे. कारण तो जो आत्मा आहे तो सर्वांतर्यामी वास करणारा आहे. म्हणजे समस्त विश्वामध्ये, सगळ्या परमेश्वर दैवी शक्तींमध्ये, आपल्यामध्ये, समस्त सृष्टीमध्ये. कारण त्याच्यापासूनच हे निर्माण झालेलं आहे, त्याच्यामध्येच ते स्थिर आहे, त्याच्यामध्येच लय होणार आहे. ठीक आहे. आता ह्याला आपण तीन रूपांनी पाहू, सगुण साकार, निर्गुण निराकार, देवता रूपी, किंवा आपण एक लख्ख प्रकाश म्हणून पाहू, किंवा आपण एक अंतरिक्ष पाहू, किंवा आपल्यामध्ये एक प्रेरक तत्व आहे म्हणून पाहू. काहीही जरी आपण अर्थ घेतला तरी ते तत्व जे आहे ते साक्षात मुख्य आहे. तर ते आत्मा तत्व जे आहे, आत्मा जो आहे तो इथे असा त्यांनी सांगितला की पूर्णोपासना आता कशी आहे. नेमकी ही पूर्णोपासना म्हणजे काय बाबा, आम्ही ऐकलं की उपासना आत्म्याची करायची, आत्म्याची उपासना. तर ही काय उपासना आहे, तर ही इथे त्यांनी अशी सांगितली की काय करायचं सांग. म्हणजे आपण जेव्हा असं लौकिक जगतामध्ये आपण काय करतो, धन असेल, आपलं वित्त असेल, संपत्ती असेल. आता जसं इथे यांनी सांगितलं की धनापेक्षा प्रिय आहे, म्हणजे हे आत्मतत्व मला धनापेक्षा सुद्धा प्रिय आहे. म्हणजे हे जे धन आहे हे काय आहे, हे अशाश्वत आहे, हे कधी ना कधी संपुष्टात येणार आहे. आणि ते जे आत्मज्ञान आहे, जे ज्ञान आहे ते संपुष्टात येणार नाही. त्याच्यानंतर यांनी इथे सांगितलं की ते आत्मतत्व पुत्रापेक्षा सुद्धा प्रिय आहे. म्हणजे काय की एकंदरीत त्या समाजाला अनुसरून किंवा आपल्यालाही अनुसरून त्यांनी असं सांगितलं की कोणत्याही मोहमायामध्ये अडकायचं नाही. प्रिय आणि अप्रियत्व, कोणीही कोणालाही कायम प्रिय किंवा प्रेमी नसतो. प्रिय आणि प्रेमी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या शाश्वत आणि अशाश्वत ह्याच्यामध्ये जोडलेल्या असतात. जसं 3 महिन्यापूर्वी मला एखादा रंग आवडत होता, तो खूप प्रिय होता. आज 3 महिन्यानंतर मला तो रंग आवडत नाही, म्हणजे तो अप्रिय झाला. एखाद्या व्यक्तीवर आपण खूप विश्वास ठेवतो, खूप त्याला जवळ करतो, आणि मग नंतर जेव्हा एखादा असं काही घटना घडते की आपला त्याच्यावरचा विश्वासच उडतो. जी व्यक्ती आपल्याला खूप प्रिय असते ती नंतर आपल्याला प्रियच राहत नाही, ती अप्रिय होऊन जाते. मग आपल्याला त्याच्याविषयी द्वेष वाटू लागतो, मत्सर वाटू लागतो, राग येऊ लागतो. आता हे जे काही आपल्या मनुष्य ह्याला अनुसरून आहे, तर ह्या सगळ्या ज्या आहेत ते अप्रिय आणि प्रिय हे कोणतंही शाश्वत नाही. ह्या ज्या प्रिय अप्रियतेच्या पलीकडे जो एक अखंड प्रेमी आहे त्यालाच आपल्याला जवळ करायचं आहे, त्याला खरं मानायचं आहे. जसं मी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जसं आता कोणी गणेशाचे उपासक असतील, कोणी कोणत्या एखाद्या विशिष्ट देवतेचे असतील, कोणी आता ह्या ब्रह्मतत्वाचे उपासक असतील. ते तत्व जे आहे ते आत्मतत्वच अखंड आहे, शाश्वत आहे. किंवा त्या देवता कोणी जी काही उपासक असेल ती शाश्वत आहे, ती मला कायम प्रेम देणारी आहे, ती मला कायम प्रिय राहील, मी तिचा कायम प्रेमी राहील. ते कधीच मला दूर करणार नाही. बाकीचे लौकिक व्यावहारिक जगतातले जे कोणी असतील माझे प्रिय प्रिय प्रेमी, ते सगळे अशाश्वत आहेत. मात्र हे आत्मतत्व किंवा हे जे काही देवता असतील, ज्या काही आपल्या उपासनेच्या देवता असतील, हे मात्र माझे प्रिय आणि प्रेमी आहेत. आणि हा शाश्वत आहे, हा अखंड आहे. म्हणजे आपल्याला जो शोध घ्यायचा आहे तो अखंडाचा, आणि हे आत्मतत्व अखंड आहे, व्यापक आहे. म्हणून पुत्रांपेक्षा सुद्धा मला तो प्रिय आहे. हे सांगण्याचं इथे कारण असं की कोणत्याही कौटुंबिक मोहमायेमध्ये अडकून राहू नये. जसं आपण ऐकतो वर्णन महाभारतापासून किंवा आधीच्या काळापासून की 4 आश्रम जे सांगितलेले आहेत आपल्याला, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम. तर ते वानप्रस्थाश्रमाचं हेच आहे की तुमची सगळी कर्तव्य पार पडली, हळूहळू आपल्याला त्या सगळ्यातून बाहेर यायचं आहे. आता आपण वनात जाऊ शकत नाही, पण ज्या गोष्टी मध्ये आपण अत्यंत अडकलेलो होतो त्याच्यातून हळूहळू बाहेर येणं, आणि जे सत्य आहे, जे अखंड आहे त्याचा शोध घेणं, त्याचं ज्ञान करून घेणं, हे इथे उपदेश केलेला आहे. हीच पूर्णोपासना आहे. वेगळं कोणतंही इथे त्यांनी कोणतंही यज्ञ मंत्र किंवा कोणत्याही वैदिक ऋचा आणि असं काहीही सांगितलेलं नाही. अत्यंत सोपी आणि सरळ पूर्णोपासना जी आत्मतत्वाविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे, त्या आत्म्याची ही पूर्णोपासना काय आहे की ते आत्मतत्व जे आहे ते मला अखंड प्रिय आहे, मी त्याचा अखंड प्रेमी आहे, तो माझा अखंड प्रेमी आहे. तो जेवढं माझ्यावर प्रेम करेल, मला जेवढा तो प्रिय आहे त्याला मी तेवढाच प्रिय आहे.
आणि हा जो आधार आहे हा अखंड आधार राहील. ज्यांच्यामध्ये बाहेर आपण लौकिक जगतामध्ये शोधतोय तो अखंड प्रिय किंवा प्रेमी, तो शाश्वत नाहीये. जसं मी म्हंटल, आज तर वस्तू प्रिय आहे मला एखादी, तर ती उद्या राहणार नाही, तर ती अशाश्वत होते, आपल्यासाठी ती प्रिय राहत नाही. आणि हे अगदी नैसर्गिक आहे. म्हणजे आपल्यामध्ये जे रज तम सत्व गुण आहेत आणि जे आपलं काही लौकिक व्यावहारिक जीवन जे आपल्या सगळ्या ह्याला अनुसरून आहे, जसं आपल्यामध्ये पण ते सत आणि असत सामावलेलं आहे, ज्याचा आपण अभ्यास केला, त्याला अनुसरून हे सगळं आहे. पण ह्याच्या पलीकडे येऊन आपल्याला हे अनुभवायचं आहे, हे ज्ञान करून घ्यायचंय, म्हणून इथे त्यांनी असा उपदेश केला. आणि मग शेवटी याची यांनी फलश्रुती काय सांगितलेली आहे, की अशी जो पूर्णोपासना करतो, की बाबा हे जे पुत्र वगैरे आहेत, म्हणजे पुत्राच्या रूपाने यांनी सांगितलं की समस्त जे काही तुमचे प्रिय असतील, ज्यांना तुम्ही मानता, किंवा यांनी सांगितलं की पुत्रापेक्षा पण ते प्रिय आहे, धनापेक्षा पण प्रिय आहे, या सगळ्यांपेक्षा ते प्रिय आहे. कारण हे सगळे अशाश्वत आहेत, पण ते तत्व जे आहे ते शाश्वत आहे. आणि तो जेवढं माझ्यावर प्रेम करेल तेवढं कोणीही माझ्यावर करणार नाही, तोच माझा अखंड प्रिय आणि प्रेमी असेल, असं यांनी इथे उपदेश आपल्याला केलेला आहे. आणि मनुष्याला अशा प्रकारे जो ह्याचा अभ्यास करतो, जो अशा प्रकारे ह्याची उपासना करतो, त्याला कधीही असं होणार नाही की तुझ्यातलं प्रेम नष्ट झालं. म्हणजे आपल्यामध्ये जी एक प्रेमाची भावना आहे, त्याला प्रेरणा देणारं सुद्धा हे आत्मतत्वच आहे. म्हणजे आपल्यामध्ये ते सामावलेलं आहे, तेच आपल्याला त्या प्रियात्वाची आणि प्रेमाची प्रेरणा देतं. म्हणजे ह्या प्रेम भावनेला सुद्धा प्रेरणा देणारं तेच तत्व आहे. आणि त्यांनी इथे फलश्रुती सांगितली की जो आत्म्याची पूर्णोपासना करतो, तो ईश्वर म्हणजेच प्रेमाचा अधिपती असतो. म्हणजे तो अधिक निकट जातो त्या परमात्म्याच्या, त्या परमेश्वराच्या अधिक निकट जातो, कारण तो त्या परमेश्वराला, त्या परमात्म्यालाच अखंड प्रिय, त्याचा अखंड प्रिय आणि प्रेमी समजतोय. आणि त्यांनी हे जाणलंय की त्याच्याशिवाय कोणीही माझ्यावर इतकं प्रिय आणि प्रेम करणार नाही. तर असा जो ईश्वर प्रेमाचा अधिपती आहे, अशा जाणून त्या आत्म्याची उपासना करावी. आणि जो ह्या आत्म्याची अशी उपासना करतो त्याचं प्रेम कधीही नाशवंत होत नाही. म्हणजे आपण कधी कधी जे असं म्हणतो ना, की आपल्या आसपासच्या लोकांसाठी आपण जसं म्हटलं की आधी एक व्यक्ती प्रिय होती, मग ती अप्रिय झाली, तर त्या व्यक्तीविषयी आपल्यामध्ये तो द्वेष मत्सर येऊ शकतो, त्याच्याविषयीची आपली प्रेमाची भावना कमी होते किंवा प्रेमच राहत नाही. आपण खूप जवळून ह्या गोष्टी अनुभवतो, ह्या आपल्या अगदी रोजच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत आणि प्रत्येकाने ते अनुभवले असतील. पण इथे त्यांनी अत्यंत सुंदर असं सांगितलेलं आहे की आपल्याला जेव्हा हे जाणून घ्यायची, ही पूर्णोपासना जेव्हा आपण करू, तेव्हा आपल्याला ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, त्या परमात्म्यावर, त्या आत्मतत्वावर किंवा त्या परमेश्वरावर, त्याच्यावर जे आपलं प्रेम राहणार आहे ते कधीच नाशवंत होणार नाही. कारण त्याचंही तितकंच आहे आणि आपलंही तितकंच आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरचं ते कधीच नाशवंत होणार नाही. कारण आपण त्या सगळ्यांपेक्षा ह्याला अखंड समजलेलं आहे. आपल्याला हे कळाले की ते सगळे अशाश्वत आहेत, कधी ना कधी अप्रिय होणार, पण हा कायम अखंड प्रिय राहील, असं जो समजतो, जो अशी पूर्णोपासना करतो, त्याला नेहमीच ईश्वराचा तो समीप जातो आणि त्याच्यामधून ही प्रेम भावना कधीही नष्ट होत नाही. तर ह्या पूर्णोपासनेतूनच आपल्याला शेवटी त्यांनी हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून ही जी समस्त सृष्टी आहे आणि हे जे नामरूप विश्वचं रूप आणि ह्याची जी सृष्टी आणि त्याचं व्याकरण हेच होतं, की हे सगळं जे काही आहे, हे समस्त सृष्टी, हे आत्मतत्व, हे सगळं त्या परमात्म्याचा, त्या ब्रह्मतत्वाचा भाग आहे. आणि ह्या सृष्टीचं जे व्याकृत व्यवहार स्वरूप आधी होतं, नामरूप यायच्या आधीचाही तेच तत्व आहे आणि नामरूपाला आल्यानंतरही तेच तत्व आहे. हे समस्त विश्व हे त्या ह्यानी व्यापक आहे, त्याच्यातूनच ह्याची उत्पत्ती झालेली आहे आणि त्याच्यातच त्याचं लयही होतो. तर अशी ही पूर्णोपासना आपल्याला यांनी इथे सांगितलेली आहे. आता आज आपली वेळ इथेच संपलेली आहे, त्यामुळे वेळेअभावी आपण इथे आज व्याख्यान थांबवूया. पुढील व्याख्यानाचा विषय हा अत्यंत महत्वाचा आहे, जो ब्रह्मविद्या जो आहे, त्या ब्रह्मविद्येच्या संबंधित का जाणून घ्यायची,
म्हणजे ही पूर्णोपासना मी करतोय, मला ही फलश्रुती पण मिळेल. पण मग आता ही जी आत्मतत्वाशी जाणून घेणारी जे ज्ञान आहे त्याला ब्रह्मविद्या असं म्हणतात. मग ह्याचं काय बरं, का जाणून घ्यायचं? काय बरे जाणलं आहे मी ह्यानी? जर मी हे प्राप्त केलं तर मला नेमकं काय जाणून घेतलं मी? तर ह्याच एक मुख्य प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढील व्याख्यानामध्ये याचा अभ्यास करायचा आहे. मागे एका व्याख्यानामध्ये एका ताईंनी प्रश्न विचारला होता, स्वाती ताईंनी, तर त्याचंही उत्तर पुढील व्याख्यानामध्ये त्यांना मिळेल, कारण त्यांच्या प्रश्नाची संदर्भातच पुढील वर्णन आहे. त्यामुळे प्रश्नाचं उत्तर मी पुढील व्याख्यानात देईल ताई. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. हो ताई, चालेल. कोणाचे कोणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी ग्रुपवर टाकावे. आपली व्याख्यानाची हे दिवस बदलले आहेत याची नोंद सगळ्यांनी घ्या कृपया. आपण शनिवार रविवारी आतापर्यंतची सगळी व्याख्यानं झाली. यापुढे आता सोमवारी आणि मंगळवारी अशी आपली व्याख्याने होतील. तेव्हा कृपा करून याची नोंद घेऊन त्याप्रमाणे सगळ्यांनी हजर राहा आणि सगळ्यांनी वेळेवर या, म्हणजे पूर्ण ऐकायला मिळेल. तर गौरीचाही प्रार्थना घेऊन थांबा मग. कोणाला काही प्रश्न असतील तर ते ग्रुपवर टाकले तरी चालतील, किंवा चॅट बॉक्स मध्ये आत्ता टाकले तरी चालतील. व्याख्यानाप्रती जे तुमचे अभिप्राय आहेत ते जर तुम्ही कळवले तर खूप चांगलं होईल, कारण ज्ञानाच्या देवाण घेवाण झाल्याने ज्ञानामध्ये अधिक वृद्धी होते. त्यामुळे जे विषय तुम्हाला माझ्यापेक्षा चांगले समजत असतील किंवा काही तुमच्या शंका असतील तर त्या नक्कीच तुम्ही सांगाव्यात आणि व्यक्त कराव्यात अशी माझी विनंती आहे. आपण शेवट करूया शांती मंत्राने. ज्यांचे प्रश्न असतील त्यांनी कृपया ग्रुपवर टाका. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. धन्यवाद.